शाबाश पहिल्या माग कुठे गेला भाऊ चाल इकडे माग चाल हो इकडे माग सरते मांगो शाहीर साहेबांचं म्हणणं पडलं. शाहीर साहेब म्हणते काय शाहीर साहेबांची भाषा पहा शेर शाहीर आहे. शाहीर साहेब म्हणते तू पागल झाला तर झाला मले पागल करशील का बापा बापा मले पागल करशील का. मी सांगितलं दादा आत्मा मरत नाही शास्त्रामध्ये मी म्हणत नाही. सांगितलं मी उत्तर ते मुलगी आज त्या केळीच्या झाडामध्ये ते पत्नी आहे त्याची वाली म्हणते माणसाच्या झाडात काही फरक नाही आहे का बापा बापा वनस्पतीमध्ये. शाहीर साहेब तुला कोणती भाषा समजूया तुला खरं सांगून मी पटत नाही म्हणजे आपली जीत. शाहीर साहेब हे काही भाषा नाही झाली हे तुला घमंड चाललाय आणि पुन्हा उलट शेर शायरी मध्ये शाहीर साहेब मागून टाकतो तो सगळ्याच्या समोर काढतो बापा बापा भाऊ पलट बरं मी टाकून पाहतो मागून पलट म्हणजे होय अज्ञानाचा मार्गाने का भाषा आहे तरी मी काहीच नाही बोललो म्हणते बाग मार्या होय यानं उंदीर नसन मारलं अमुक नसन केलं तमुक नसन केलं. हे काही भाषा झाली हे काही बोल भाषा झाली. मी काय म्हणतो माझं गाणं काय म्हणते याच्याकडे लक्ष नाही. तुला सांगतो ना मैं दावे के साथ कहता हूं तू मेरा कुछ बिगाड़ नहीं सकता. निशान मैं दावे के साथ कहता हूं तू मेरा कुछ बिगाड़ नहीं सकता. अरे बोथ है मेरे सिर पे बाल तो एक भी उखाड़ नहीं सकता. मागून टाकतो तो समोरून काढतो. जहा नारळ नाही घुसतावा जहा निंबू नाही घुसतावा नारळ तुला तेच कामात दिले आहे. एवढंच नाही बोलता बोलता म्हणजे शिवनेरी विचारतो म्हणते मग अवजार कसा आहे. अरे बापा पहिल्या शहराची भाषा पाहिलं सुरी विचारते म्हणते शिवनेरीला लावतो तुला फोन लावा का म्हणा हे का शायरी होय हे शायरी हे भाषा होय शायरीची. तुला काही मन नाही बोल नाही तरी भाषा म्हणते इंजेक्शन देना चाहता हूं उसे जिंदा छोड़ते नहीं. शाबाश शायरी करना आयरे गैरे का काम नाही. शाहीर साहेब तुला नशात आहे का तू नशात आहे का तुला जसाला तसं बोलून राहिला. तुला वाटते का मी तुझ्यापेक्षा बोलणार नाही. शराब पीने वाले पहले पीने से पहले पीने का तरीका सीख. मला वाटून राहिलं तसं मला वाटून राहिलं तसं मवाजी मारलं. शराब पीने वाले पहले पीने का तरीका शिकले. दारू काय असते समजलं का. शराब पीने वाले जरा पीने का तरीका शिकले. पहले पीना ही है तो बोतल हिलाना फिर झाकन खोल ले. समजलं का. नशा हे अशी काही बोलून दे ना. शाहीर साहब हे आपल्याला नाही भासला. ऐसा कर डालूंगा वैसा कर डालूंगा. शाहीर साहब मेरा कहना है कि मुझे पकड़ने के लिए तेरे पास वो हाथ नहीं. मुझे पकड़ने के लिए तेरे पास वो हाथ नहीं है और मुझे नीचे दबाने के लिए तेरे पास वो लात नहीं है. एक बार नहीं कई बार तेरे से पाला पड़ा. एक बार नहीं कई बार तेरे से पाला पड़ा. और ये कोई पहली मुलाकात नहीं है और मेरी ऐशी तैशी करने की तेरी औकात नहीं है. काहीच करू शकत नाही. नाडे घुसूंगा ये करूंगा वो करूंगा कोणाला सांगते काय गोष्टी कोणा बाईची विटंबना का दे. दंगल में उतरे हम तो डरना नहीं सीखे.
पीछे से करने वाले म्हणून तर तसंच राहिलास तू मागून करू करू ते धंदे तुला सोडायला लागत नव्हतं वार करणार का सामोरून कर मागून काढ येणार भोगण्यामध्ये मागून टाकतो समोर काढतो मला चुतियानंद कोणा बनवला का तुला शाही वार करा त्याला शिनेवर करा मागून गांडूचे काम होईल ते मागून करायचे का आपला भोपणीचा अंधार आहे का शायरी करून राहिलास तू शायर साहब दंगल में उतरे हम तो डरना नहीं सीखे दंगल में उतरे हम तो डरना नहीं सीखे और भूत दिलों के जैसे भूत दिलों के जैसे हम मरना नहीं सीखे वार करेंगे तो आगे से करेंगे पीछे से कभी नहीं करेंगे वार करेंगे तो आगे से करेंगे पीछे से नहीं करेंगे और तेरे जैसे रांडो भड़ों से तो हम कभी नहीं डरेंगे वो पीछे से करते हैं पहले का डरना चाहिए कारण खुद की बड़ाई करने वाले कुछ नहीं करते ये खुद की बड़ाई करने वाले कुछ नहीं करते अरे वक्त जब बुरा है तो ये कुत्ते की बेमौत मरते हम इज्जतदार लोग हैं पीछे से करने वाले हम इज्जतदार लोग हैं अपने इज्जत को डरते अरे तू रांडो का भड़वा होगा रांडो के घर पर आता मोले म्हणलं नको म्हणजे तू मागच्या गोष्टी केल्यास म्हणून मागचे काम कोणाचे आहे भाऊ कोणाचे आहे खोटं बोलतो का कारण हम स्वाभिमानी शायर है किसी के सामने हाथ नहीं जोड़ते नहीं म्हणलं का हम स्वाभिमानी शायर है किसी के सामने हाथ नहीं जोड़ते अरे मैदान में अगर उतरे तो मुंह नहीं मोड़ते शायर साहब मिला लिए हाथों से हाथ मिला लिए हाथों से हाथ तो मुंह नहीं मोड़ते और मिल गए हमारे सपाटे में तो उसकी हड्डी बसली तोड़ते मांगून करायचं मागून करायचं नव्हे मग हे ज्ञानाचा वार अरे ज्ञानाचा कर कोणताही कर पण सामोरून कर सामोरून कर नाही तर मग तेच म्हणणार आहे अबे टेकड़ी पर बैठा मोर अरे मोर बेचारा क्या करेगा ये घर का लौंडा है बाग तेरा बगीचा तेरा मछली तेरी रानी और टेकड़ी ने लात मारे तू तेरी जिंदगानी मर्दा सारखा मर्द असून मागून करते म्हणा हे बुद्धिलाचे काम आहे हे तिकडे शिकवत मागचेवाले इकडं आपण ना हे करत समजलं का पुन्हा शाही साहेबाचं गाणं पाहणं बाजी मैना हारूंगा पलट के तुझे मारूंगा तू फक्त पलटूच म्हणत देतो वाह 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 म्हणून तर म्हणतात अरे गया हुआ कल वो आज नहीं होता नहीं गया हुआ कल आज नहीं होता ईमानदारों के महलों में चोरों का राज नहीं होता ये कौवा क्यों न छूले आसमान को अरे ये बाज नहीं होता ये कौवा क्यों न छूले आसमान को ये बाज नहीं होता और ऐसे हिजड़ों के सर पे लड़ाई का ताज नहीं होता आता मग तू मागून म्हणला म्हणून मागून मन करने वाले मी हिजड़ाच म्हणतो समजलं का तू सामोरून म्हणला असता तुला मर्द म्हणला असता का भाऊ खोटं बोलतो का ते शायरी करतच नाही आपण म्हणते पलटा के मारूंगा मी कसा मारणार सांगू का तुला आता काय माझ्या घरी गाऊन का एवढे कार्यक्रम केला गाणे बनवलाच नाही अरे बहुत बनवलं आता झाली तुझी शायरी तेच ऐकतो काही खोल ना काही चालव ना काही चालव सांगायला केले माकोडे वा 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 ऐक तुझ्या गाण्यावर गाणं तुम्ही घे पलटा के मारूंगा मी कसा मारीन लक्षात ठेव ज्यानी खाल जाता तत बसून साहब नहीं दर्ज है सुनेगा क्या कहता हूं
करने वाले काय ना है चला की आली दिसून गेले मनात ठसून मला हा हुशार माणूस आहे याला पहा लागण कळची चला की आली दिसून गेली मनात ठसून अरे मी बी होतो कंबर अरे मी बी होतो कंबर कसून का भाऊ तुला ठोकला मी बरा मी होतो कंबर कसून भाऊ तुला ठोकला मी बरा मी होतो कंबर कसून अरे मी बी होतो कंबर कसून अरे मी बी होतो कंबर कसून गा भाऊ तुला ठोकला मी घरात बसून मी होतो कंबर कसून गा भाऊ तुला ठोकला मी घरात ऊपर देख अरे मी भी होतो कंबर कसून गा भाऊ तुला खोटा का खरा सांग खोटा का खरा आहे आणि पुन्हा घरी न्यायची तयारी आहे अरे मी भी होतो कंबर कसून गा भाऊ याला ठोकला मी घरात बसून मी होतो कंबर कसून गा भाऊ याला ठोकला मी घरात दिसून गेली मनात ठसून अरे मी बी होतो कंबर कसून साल्याले ठोकला घरात बसून तुले नाही म्हणत रे भाऊ तुले नाही म्हणत रे बाबा ना तर असा दाखव माझी पोझिशनच तशी आहे अंगात सरसरते कारण शाहीर साहेब तिला काही नाही करीन कारण मी दोस्ताना ठेवतो बाहेर या स्टेजवर जाणार नाही मी दोस्ताना ठेवतो बाहेर या स्टेजवर जाणत नाही मला चांगल्या तऱ्हेनं माहित आहे चमड्याचा देव काही खेटराशिवाय मानत नाही कोणता चमड्याचा देव कोणता दोस्ताना ठेवतो बाहेर मी या स्टेजवर जाणत नाही मी चांगल्या तऱ्हेने जाणतो अरे चमड्याचा देव खेटराशिवाय मानत नाही ओ शाहीर साहेब 10 वर्षापासून करतो शायरी मी भोकणारे हाणत नाही 10 वर्षापासून शायरी करतो मी भोकणारे हाणत नाही आणि बिनकामाचा कधी ताणत ते शायरी आपली वाली समजलं का मागून अरे काहीतरी अर्थ जुळला पाहिजे मर्दासारख्या गोष्टी करणं सामोरून टाकणं चालले इकडे जाऊ दे किती माझा देतात मागून टाकतो अरे बुद्धीला ते काम होत तुला 100 वेळा सांगत ना मी ना ते बुद्धीलाचे काम झाले समजलं का तसे काम नको करू तसे काम नको करू आणि तू तसे काम करशील तर टाकेल मी तू पाहू नको माका ढिरबीर तू पाहू नको माका ढिरबीर माई जर सटकले तुला तू माका पाहू नको भिरबीर आणि जर माई जर सटकले तुला धोकरत करतो मग आम्हाला काय कारण तो माणूस कसा आम्ही अरे मी बी होतो कंबर कसून अरे मी बी होतो कंबर कसून गा भाऊ याला ठोकला
पोटात नाही छान अरे वरून जसा आहे पोटात नाही छान आई बहिणीचा नाही ठेवला समान आई बहिणीचा नाही ठेवला समान शाहीर साहेब कोण कोणाले म्हणते अरे वरून जसा आहे पोटात नाही छान आई बहिणीचा नाही ठेवला समान मुलीबाडीला तू फसून मुलीबाडी संग तू कर्म करतस मुलीबाडीला फसून काय अर्थ पाटील असून मुलीबाडीला फसून काय अर्थ पाटील असून अरे नेकी बिघडली बायको असून तू नेकी बिघडली बायको असून अगं याची नेकी बिघडली बायको असून गा भाऊ याला भोगला मी घरात देवी होतो कंबरात असून गा भाऊ याला भोगला मी घरात डाउट मतलब कैसा खेल आज का खेल कैसे होगा इसका था मुझे डाउट लेकिन जोकर के कार्ड से बादशाह कट गया ये निशान हो गया आउट बादशाह कटा तो जोकर ने काटलं आज का खेल कैसे होगा अरे इसका था मुझे डाउट जोकर के कार्ड से बादशाह कट गया अरे निशान हो गया आउट ओ खिलाड़ी मैं भी खेल खेलूंगा क्योंकि मेरी मुझ बाजार है ओ खिलाड़ी मैं भी खेल खेलूंगा मुझ मेरी बाजार है तुम चला दो फगज के नोट लेकिन ये सिक्का कंगी का कलदार है का वाटून राहिलं अरे मी भी होतो कंबर कसून अरे मी भी होतो कंबर कसून का भाऊ याला ठोकला मी घरात धसून का भाऊ याला ठोकला मी घरात
भक्ती झाल्या ना बाबा, आम्हाला जोश आला पाहिजे, काटपीट करायचं नाही का? अशाने कसं होईल निशान साहेब? जमाओ कुछ ना कुछ जमाओ, मजा आएगा प्रोग्राम में, नाही का? तुम्हाला म्हणत नाही, रांजीके पाटील माय बाप हो. शिवाजी महाराजाच्या शिपायाने खूप सांगितलं, दादा म्हणे तू पाटील आहेस, चांगली गोष्ट आहे, पण लोकांना तू कर्ज वाटतं हे गोष्ट आहे, पण कदाचित निसर्गाने साथ नाही दिली, कर्ज नाही फेडू शकले तर त्यांना काहीतरी सूट दे, काहीतरी साईड दे, काहीतरी साईड दे. पण त्या रांजीके पाटलांना म्हणे मी नाही ओळखत, म्हणे कोणता शिवाजी होय ना फिवाजी होय. शिवाजी महाराजाचा अनादर केला, अपमान केला, आणि त्यांनी काय केलं, एका गरीबाच्या पोरीवर अन्याय केला, अत्याचार केला, बलात्कार केला, सांगून सुद्धा त्यावेळेस येसाजी भिवाजी गेले आणि लमशाले ज्या ज्या कोणत्यात पडले त्या त्या कोणत्या धरून कोताळले. येसाजीने कोताळला, म्हणे लेखा पाटील आहेस, गोरा भरनाट आहेस, पण म्हणे पोटात एवढा मैल खोर आहेस, तुला आई बहिणी वाट समजत नाही. अबे बायको आहे तुला चांगली सुंदर, तरी तुला त्या आई बहिणीवर येत आहे. म्हणून जे कुतळला आणि काय म्हणायला लागला, तो काय म्हणायला लागला येसाजी, ऐका माय बापू समोर. शब्दाला शिवाजीच्या तो खेळला, शब्दाला शिवाजीच्या तो खेळला, शब्दाच्या शिवाजीला तू खेळला. शिवाजी तुला मामुली वाटला? शिवाजीने सांगून सुद्धा तुला अन्याय केला, सत्याचार केला, बलात्कार केला. अरे अरे म्हणे, अरे शिवाजीच्या शब्दाला तो खेळला, अरे राक्षसावानी त्या मुलीवर खेळला, राक्षसावानी मुलीवर भिडला. शिवाजीच्या शब्दाला तू भुलवला आणि राक्षसावानी त्या मुलीवर भिडला. अरे 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 अरे, हे काय आहे म्हणे कृत्य? काय अर्थ आहे? काय अर्थ आहे म्हणे असं? म्हणून तुला आता खूप केलं, आता तुला म्हणे माफ करायचं नाही, माफ करायचं नाही, नाही माफ करणार. म्हणजे काय म्हणे चार चौकात शिवाजी महाराजाला सांगत येता चार चौकात, शिवाजीच्या शब्दाला तुला भुलवला आणि आई बहिणीवर राक्षसासारखा भिडला. म्हणून म्हणतो तो, त्या मुलीचा भोग पाहून गावात मी गेला बसून. तुला आनंद वाटत होता, त्या मुलीचा भोग पाहून गावात गेला बसून. म्हणतो हो म्हणे मी येसाजी, अरे मी बी होतो कंबर कसून, मी बी होतो कंबर कसून, ठोकला मी गाठात, मी बी होतो कंबर कसून, भाऊ तुला ठोकला मी घरात.
कशाने भगवान समजता आई बहिणी वाटून काढलं म्हणून शिवाजी महाराजांनी विचार केला म्हणजे आपल्या शब्दाचा अपमान केला ना म्हणा अपमान केला ना अपमानाचा बदला कसा घ्यायचा म्हणे याले फाशी नाही द्यायला खतम नाही करायचा म्हणे असा घेतला 4 चौघात दादा त्या रांजीके पाटलाला म्हणे याला संपवला तर विषय खतम झाला म्हणून त्या शिवाजी महाराजांनी काय केलं दादा 4 चौघात आणला त्याचे हातही कापले आणि पायही कापले आणि म्हणे आजकाल कोणी जर अशा आई बहिणीवर कृत्य करेल तर अशी त्याने शिक्षा दिली जाईल शिवाजी महाराजांना शब्द केला आणि म्हणून आई बहिणी त्यावेळेस अप्रूप वाचली ना आता तर भलतच आता एवढे नंगाड झाले काही जण का त्याने त्या मूर्त्या सुद्धा निपूर चालल्या आता मूर्त्या निपूर चालल्या माहित असन ती देवी धर्माची माहित पडलं असन विचार कर आपण या महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये राहतो आणि कृत्य पाक कसे आहेत आपण शिवाजी महाराजांचं नाव कमवून राहिलो का नाही उलट गमून राहिलो म्हणून ते शिवाजी महाराजांचा काळ होता म्हणून त्यावेळेस आई बहिणी काहीतरी नांदत होत्या आणि आता तर त्याच्यापेक्षा किती काम झाले गेलं कितलं काम झालं म्हणून ते शिक्षा शिवाजी महाराजांना रांजगे पाटलाला दिलं होतं शेवट काय केलं ते नाही का तूने भुलवले शब्द आमच्या तूने भुलवले म्हणून काय केलं शिवाजीनं म्हणून काय केलं अरे शब्दाला आमच्या तूने भुलवले हात पाय तुझे त्या शिवाने उडवले तुझे त्या शिवाने उडवले तू जर शब्द भुलवले नसते तुला जर सोडून दिला जे केलं ते केलं पण प्रामाणिकपणाने जर वागला असता का नाही तर ही अवस्था तुझी केली नसती समजलं का त्याच्या घरात ठोकला तर ठोकला 4 चौघात आणून त्याचे हातही कापले ना पायही कापले रागू दिला तसा शब्दाला आमच्या तूने भुलवले हात पाय त्या शिवाने उडवले शाहीर ज्ञानेश्वर गातो हा पैरवाने सुन शाहीर ज्ञानेश्वर गातो हा पैरवाने सुन अरे मी होतो कंबर कसून का भाऊ भुकला मी कार्य कोण मस्त आहे का ते गाणे अरे बिना अंड्याची गार तुले पाहिला का बिना अंड्याची गार आणि बिना अंड्याचा आमलेट तुले बिना अंड्यानं होणार नाही मग तो अंडा कोणतो सर आणि बिना गाराचं अंड तुले सांग येत विचारू का सांग येत विचारू का अरे कच्चं शिजलं सांग तुले अरे कच्चं शिजलं सांग तुले अरे कच्चं शिजलं सांग तुले सांग ना
यार असे आपले जमत नाही म्हणून हे मांस मटणचे गाणे आपल्याला तुला जमत तुला माहित आहे ना मी माणूस कोणा म्हणून याले कापतो शाहीर साहेब तसं नाही ठीक आहे म्हणते 10 फुरली कोंबडी कापली 10 फुरली तर बरोबर आहे ना ही निवाई सांगितलं काम क्रोधाचं अमुक वगैरे वगैरे नाही का तर ते कोंबडी मला तर वाटतं शांती रूपाची ते सर्वांनाच पुरते शांती रूपाची 10 का 15 20 म्हणलं का शांती रूपाची कोंबडी सर्वांना पुरते शांती आहे तिथं सर्व आहे जिथं शांती नाही आहे तिथं काहीच नाही हे माझ्या बुद्धीला पटते समजलं का शाहीर साहेब मी एवढा काही बोलण्यात काही अर्थ नाही समजलं का पण शाहीर साहेब शायरी करायची है कारण तूने सोचा नहीं होगा कि लोगों का कहना क्या है तूने सोचा नहीं होगा कि लोगों का कहना क्या है दुय्यम के शायरी का मायना क्या है अरे वो तुम्हें दिखाना होगा लोगों के अंदर वो तुम्हें दिखाना होगा लोगों के अंदर कि सही शायरी का गहना क्या है सही शायरी आहे काय समजलं का तसं नाही म्हणून शाहीर साहेब मार ताव मारला पण आता मला बोलूशा वाटते काय उगिरपण दाऊन मला शहाणपण
तेरा फुट गया है रे ढोल, खुल गई सारी पोल शाहिर तेरा, अरे पत्ता हो गया गोल. मला वेळेच्या अभावी थांबतो आणि आमंत्रित करतो सन्मान्य शाहीर निशांतदादा या विचार मंचावर येतील आणि आपली